आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे दलेपाडा गाव आणि या दलेपाडा गावातील हे पाटील परिवारातील आपल्या सर्वांच्या आवडत्या काकी कैलासवासी सारिका अर्थात पुष्पा गोपीनाथ पाटील काकींना सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. काकींच्या पश्चात काकींची 2 मुलं अर्थात आमचे प्रतिमेश दादा असतील, धनश्री ताई असतील, संपूर्ण हा पाटील परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी, खरं तर एक आदर्शयुक्त परिवार म्हटल्यानंतर हा दलेपाडातील पाटील परिवार. आदर्शयुक्त मी यासाठी म्हणालो की या परिवारामध्ये अनेक सदस्य आहेत, अनेक माणसं, अनेक मुलं, सुना असतील, मुली असतील, म्हणजे पार अगदी 3-4 पिढ्यांपासून एकत्रित असलेलं हा परिवार. आज जर पाहायला गेलं तर मुलगा बापाजवळ राहत नाही, भाऊ भावाजवळ राहत नाही. म्हणजे एक आमच्या समाजामध्ये गोड गैरसमज आहे, 2 महिला एकत्र राहू शकत नाही. गोड गैरसमज बरं का. पण मी म्हणेन ज्यांचा हा गैरसमज आहे ना, त्यांनी ह्या पाटील परिवाराचा आदर्श घ्यायला हरकत नाही. काकांपासून एकत्र आहेत, आपण ज्यांना चुलत भाऊ समजतोय तिथपासून एकत्र आहे, तर त्यांच्या नातवंडांपर्यंत, मुलांपर्यंत कामाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं जरी या पाटील परिवारातील सदस्य काही वेगवेगळ्या शहरामध्ये राहत असले तरी सुद्धा आजही एका विचाराने चालतात, एका विचाराने राहतात. सणाच्या वेळेला, कार्यक्रमाच्या वेळेला सर्व एकत्र येऊन त्या सणाचा आनंद घेतात, त्या उत्सवाचा आनंद घेतात. यासारखं सुख आणि यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाहीये प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि त्या परिवारातील आमच्या काकी बरं का, अशा प्रकारे राहण्यासाठी पुरुषांना किती समझोता करावा लागतो हे आम्हाला माहिती नाही, पण महिलांना खूप समझोता करावा लागतो. खरंय की खोटं आहे? खूप समझोता करावा लागतो, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आणि मी म्हणेन ज्या ठिकाणी समजदार माणसं आहेत ना, त्याच ठिकाणी अशा प्रकारचे श्रीमंत विचार आम्हाला पाहायला मिळतात, श्रीमंत विचार पाहायला मिळतात. या पाटील परिवाराकडे किती धन संपत्ती आहे, किती पैसा आहे, किती जमीन जागा, किती दौलत आहे, मला त्याच्याशी गरज नाहीये, आवश्यकताही नाहीये. पण आज तुम्हाला सर्वांना एकत्रितरित्या सर्व कार्य करण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती ज्याला म्हणतात, अशा प्रकारे राहण्याची सद्बुद्धी जी निर्माण झालेली आहे ना, ही तुमच्या पूर्वजांनी दिलेली सगळ्यात मोठी विचारांची श्रीमंती आहे, गुणांची श्रीमंती आहे, कर्माची श्रीमंती आहे. आणि म्हणून आम्हाला संत नेहमी सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात, तुमच्या घरातली जर तुम्हाला श्रीमंती मोजायची असेल, तुमच्या घरातली, तुमच्या कुटुंबाची श्रीमंती जर तुम्हाला मोजायची असेल, किती श्रीमंत आहात तुम्ही, किती श्रीमंत आहात तुम्ही. नोटा काय मोजताय? कधीतरी जातात, त्या कमी जास्त होतात, नोटा कमी जास्त होतात ना. पैशाची श्रीमंती कमी जास्त होते ना.
काय पैशाची श्रीमंती कमी जास्त होते ना. मग ही कमी जास्त होणारी नश्वर श्रीमंती, नश्वर ऐश्वर्य काय मोजताय तुम्ही? खऱ्या अर्थानं तुमची श्रीमंती जर तुम्हाला मोजायची आहे, खऱ्या अर्थानं तुमच्या श्रीमंतीचा माप जर तुम्हाला घ्यायचा आहे ना, तर तुमच्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं ही तुमच्या घरातली श्रीमंती आहे. तुमच्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं, निर्व्यसनी सदस्य तुमच्या घरात जे कार्य करतात ना, ही तुमच्या घरातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि त्या श्रीमंतीने हा पाटील परिवार श्रीमंत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या विचाराने, त्या गुणांनी, त्या कर्माने हा पाटील परिवार श्रीमंत आहे असं म्हणायला हरकत नाही, बरं का. कारण व्यसनाधीन व्हायला नको त्या प्रकारची मुलं, कर्म करणारी मुलं जन्म घालायला आम्हाला काही वेगळ्या प्रकारचा काही प्रयत्न करावे लागत नाहीत. मार्गदर्शन संस्काराचं काही नसतंय तिथे. धर्म कार्य करणारी, देव कार्य करणारी आणि विशेष म्हणजे निर्वासना, निर्व्यसनी मुलं त्या ठिकाणी जन्माला घालायला, निर्माण करायला, त्याप्रमाणे त्यांचं संगोपन करायला आम्हाला मार्गदर्शन करावं लागतंय. त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी ते संस्कार, ती संस्कृती निर्माण करावी लागते. आणि असा संस्कार संपन्न असलेला हा पाटील परिवार, संस्कृती संपन्न असणारा हा पाटील परिवार, आदर्शयुक्त कार्य करणारा हा पाटील परिवार, या पाटील परिवारातील आपल्या सर्वांच्या आवडत्या काकी, अतिशय मेहनती, ज्यांनी भरपूर काबाड कष्ट केले, मेहनत घेतली, शेतीचं काम केलं, बरं का, स्वाभिमानाने जगल्या, कधी कुठल्या वाईट वासनेने, कुठल्या वाईट विचाराने कधी काकींना स्पर्श केला नाही. ज्या घरामध्ये काकींनी लक्ष्मीच्या रूपाने मापट ओलांडून प्रवेश केला, त्या घराला घरपण देण्याचं काम काकींनी केलं. आणि ह्या परिवाराने सुद्धा त्याप्रमाणे त्यांना प्रेम दिलं, त्यांचा आदर केला, त्यांचा सन्मान केला. 6 महिन्यांपूर्वी ज्या वेळेला काकींना अस्वस्थ वाटायला लागलं, त्यावेळेला दवाखान्यामध्ये डॉक्टर उपचारादरम्यान एका आजाराचं निधन लागलं. मी प्रत्येक ठिकाणी माझ्या प्रवचनातून माझ्या आई बहिणींना एक नम्रपणे विनंती करत असतो की तुमच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे. तुमच्या मुलांना तुमचा आधार हवा आहे, तुमच्या मुलांना संस्कार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्या पतीची सेवा, तुमच्या घरातल्यांची, सर्व दिरांची, सासू सासऱ्यांची सेवा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. महिलांचं चौफेर लक्ष असतंय, आल्या गेल्याचं ही जो काही पाहुणचार असेल तोही त्यांना करावा लागतो. नातेवाईकांमध्ये सुद्धा काही असेल ते सुद्धा त्यांना पाहावं लागतंय. संसारामध्ये सगळ्या प्रकारे त्यांना लक्ष द्यावं लागतंय. आणि या सगळ्या जबाबदारीतून महिलांची सगळ्यात मोठी चुकी काय होते माहितीये का? आपल्या छोट्या छोट्या आजारांकडे आपण दुर्लक्ष करतो. डोकं दुखतंय, गोळी घ्यायची, बरं वाटलं की पुन्हा आपलं कामाला सुरुवात करायची. पोट दुखतंय, गोळी घ्यायची, बरं वाटलं की पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करायची. अस्वस्थ वाटतंय, अंग दुखतंय, एखादी गोळी घ्यायची, बरं वाटलं की पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करायची. हो, जबाबदार आहेत त्यांच्यावर नक्कीच. त्यांना त्यांच्या घरातल्यांच्या त्या सगळ्यांच्या सुखाच्या पुढे स्वतःचा काही सुखाचा विचारच नसतो त्यांच्या, बरं का. घरातली आनंदी राहिली ना, घरातली सुखी राहिली ना, की त्या घरातल्या महिलांना समाधान वाटते. त्यांना काही असो नसो काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. आणि कुटुंबाच्या घरामध्ये आपल्याला असं कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी असं पाहायला मिळतंय की ज्या महिलांवर त्या कुटुंबाची जबाबदारी असते, सर्वांना खाण्या प्यायला घालायची जबाबदारी असते ना, ती महिला स्वतःकडे विशेष लक्ष देत नाही. खाण्यापिण्याकडे तिने सगळ्यांकडे बघितलं ना, सगळ्यांचं ते जेवण वगैरे झालं, सगळ्यांना व्यवस्थित खाणं पिणं मिळालं ना, की त्याच्यात तिला समाधान वाटत असतो. आपल्याला काही राहो वा न राहो याचा विचार ती करत नाही. आणि म्हणून सगळ्या महिलांना माझ्या आई बहिणींच्या चरणी नतमस्तक होऊन फक्त विनंती करतो की तुमच्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या. छोटं मोठं जरी आजार असेल तरी ते तुम्ही असं सहज घालवू नका. कारण तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल तर तुम्ही परिवाराची सेवा करू शकता, कुटुंबाची सेवा करू शकता.
6 महिन्यांपूर्वी काकींना अस्वस्थ वाटल्यानंतर ज्या वेळेला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळेला आजाराचं निधन झालं. आणि आज जेवढी प्रवचनं माझी असतात ना, प्रत्येक दिवशी उत्तर कार्यांच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रवचन चालू आहे मौली. एक दिवस पण खाली नाही, रिकामा नाही बरं का. त्यापैकी महिलांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं जी प्रवचनं असतात मौली, मी मगाशीच बोललो, कमीत कमी 80 ते 90% महिलांना कॅन्सर झालेला असतो. हा रोग असा आहे, हा आजार असा आहे की काही वेळेला आम्ही आमच्या छोट्या छोट्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यानंतर निर्माण होणारा बरं का. आणि एकदा त्या आजाराने ग्रासलो, घरातले कुठेही कमी पडत नाहीत उपचार करण्यामध्ये. कारण त्यांना प्रत्येकाला असं वाटतंय की आमच्या ताईला, आमच्या आईला, आमच्या काकीला, आमच्या अर्थात त्या दादांना सुद्धा वाटलं असेल, काकांना, माझ्या पत्नीला बरं का, घरातल्यांना वाटलं असेल, जावांना सुद्धा की आमच्या जावेला बरं वाटलं पाहिजे, पुतण्यांना वाटलं असेल आमच्या काकीला बरं वाटलं पाहिजे. आणि सगळ्या प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतात, डॉक्टर उपचार चालू असतात, औषध उपचार चालू असतात, मग ते आयुर्वेदिक असो वा चालू असतात उपचार. पण एकदा काय आजार वाढला, त्या आजाराने पूर्ण शरीराला ग्रासलं, शारीरिक शक्ती कमी झाली. बाहेरच्या गोळ्या सुद्धा तेव्हाच उपयोगी पडतात ज्या वेळेला आमची शरीराची प्रतिकार शक्ती असते, आमचं शरीर साथ देते, तेव्हाच त्या गोळ्या औषधं उपयोगी पडत असतात. मौली, ज्या वेळेला शरीर साथ देत नाही ना, त्यावेळेला कितीही गोळ्या, कितीही औषधं जरी आपण दिली तरी सुद्धा त्या ठिकाणी उपयोग होत नाही, त्या गोष्टींचा उपयोग होत नाही मौली बरं का. आणि म्हणून आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करू नका मौली. शरीर जर व्यवस्थित असेल, शरीराने जर साथ दिली, तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या कुटुंबाची सेवा करू शकतो, आपल्या समाजाची सेवा करू शकतो, आपण परमार्थ करू शकतो, देवाचं नामस्मरण करू शकतो मौली. पण शरीराने जर साथ नाही दिली तर मग मात्र कितीही आपली इच्छा असली, कितीही जरी काही वाटलं तरीही मग त्या गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्टर उपचार चालू असताना, अनेक प्रकारचे उपचार चालू असताना, सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी या परिवाराच्या प्रयत्नाला अपयश आलं. आणि वयाच्या साधारणतः 55व्या वर्षी काकींनी तुमचा आमचा निरोप घेतला. काकींचं देहावसन झालं. या पाटील परिवारातून आपल्या काकी सर्वांना सोडून गेल्या बरं का. जाणं प्रत्येकाला आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे मौली. पण जाण्याच्या आधी आम्हाला बरंच काही करून जायचंय, बरंच काही साध्य करायचंय, आम्हाला बरंच काही साध्य करायचंय बरं का. आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवनाचा प्रवास करत असताना कोणाच्या दारात उभे राहतो त्याच्यावर आमचं आचरण अवलंबून आहे, त्याच्यावर आमच्या जीवनाचा प्रवास अवलंबून आहे. पहिली गोष्ट म्हणजे माणूस कितीही श्रीमंत असू द्या, माणूस कितीही ज्ञानाने संपन्न असू द्या, कितीही हुशारी असू द्या, त्याच्याकडे कितीही हुशार असू द्या मौली, त्याने कोणाच्या तरी दारात उभं राहायलाच पाहिजे ना, राहिलाच पाहिजे की नाही. काही लोक म्हणतात मला कोणाच्या दारात उभं राहायची गरज नाही. दादा, राहावंच लागणार आहे जर जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे तर, जर आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं आहे तर कोणाच्या तरी दारात उभं राहावंच लागणार आहे. मग कोणाच्या तरी दारात उभं राहण्यापेक्षा मौली ज्ञानोबा सांगतात ना, जगद्गुरु तुकोबा सांगतात ना, त्यांच्या दारात उभं राहा. आमच्या जीवनाचा प्रवास जो आहे ना मौली, आम्ही कोणाच्या दारात उभे राहतोय त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर व्यसनाधीन झालेल्या माणसाच्या दारात जर उभे राहत असाल तर ते विचार तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही जर एखाद्या वासनेअधीन झालेल्या माणसाच्या संगतीला जर राहिलात, त्याच्या दारात जर उभे राहिलात तर ते विचार तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दारातच उभं राहायचं आहे. तर अंधाराच्या दारात उभं राहण्यापेक्षा प्रकाशाच्या दारात उभं राहा ना.
अज्ञानाच्या दारात उभं राहण्यापेक्षा ज्ञानाच्या दारात उभं राहणार नको, त्या विचाराच्या माणसांच्या दारात उभं राहण्यापेक्षा संतांच्या दारात उभं राहा. आयुष्याचं सार्थक होईल, जीवनाचं सार्थक होईल, आपल्या जीवन सफल होईल आपलं. संतांच्या दारात उभे राहा, देवाच्या दारात उभं राहा, चारही मुक्ती तुम्हाला मिळतील. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधिल्या. देवाच्या दारात उभे राहणार. श्लोकता, समीपता, स्वरूपता आणि सयुज्यता चारही मुक्ती प्राप्त होतील जर देवाच्या दारात आम्ही उभे राहिलो तर. आम्ही कोणाच्या संगतीला राहावं, कोणाच्या संगतीला बसावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे का? अगदी साधं उदाहरण सांगतो, सोपं उदाहरण सांगतो. तिकडे त्या ओटीवर जर एखादा विडी पिणारा बसला आणि तिथे जर त्यांनी विडी ओढायला सुरुवात केली तर इकडे हॉलमध्ये सुद्धा त्याचा गंध पसरला जातो. खरं आहे की खोटं आहे? तो विडी कुठे ओढतो माऊली? तिकडे ओटीवर ओढतो बरं का. आता तो गुटखा खाणारा काही काकांना वाज द्यायला गेला होता का असा जवळ त्यांच्या? पण समजलं ना तुम्हाला? तिथे ऑपरेटर बसला होता आपला तो. अहो, ही माणसं नुसती जवळून जरी गेलीत ना प्रवास करताना माऊली, कधीतरी तुम्हालाही अनुभव असेल, जवळून जरी गेलीत ना तरी त्यांचा तो गंध आपल्याला येतो. बरोबर आहे ना? म्हणून व्यसन करणाऱ्या माणसाच्या जवळ निर्व्यसनी माणसं जेणेकरून बसत नाही, त्याला सांगतात तिकडे तोंड करून बोल, बाता सांग, तू गप्पा गोष्टी कर, कारण तुझ्या गप्पा गोष्टी मला ऐकायच्या आहेत, पण जरा तोंडाची दिशा बदल तुझी. माऊली, त्या गंधाप्रमाणे, त्या वायूप्रमाणे विचार सुद्धा स्पर्श करत असतात, हे विसरू नका. त्यांचे विचार सुद्धा स्पर्श करत असतात, कारण त्यांच्याकडे सामर्थ्य खूप आहे. बरोबर आहे की नाही माऊली? बळ किती आहे त्यांच्याकडे, किती सामर्थ्य आहे त्यांच्याकडे, पाहायचंय तुम्हाला. बाबा आपल्या गावातले आहेत का? हा, काय नाव बाबा तुमचं? बबन बाबा. मागे पण आपण भेटलो होतो. बरोबर. बाबा वय काय आहे तुमचं? अंदाजे 74 वय आहे बाबांचं. तुमच्या लहानपणी ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावातली व्यसनाधीन माणसं झालेली मोजायचे तेव्हा बोटावर मोजायचे ना? व्यसन करणारी माणसं बोटावर होती ना पहिले तुमच्या गावातली माऊली. असे 4-5 जण बसले ना की मग ते बोलायचे आपल्या गावात कोण कोण पितो रे, कोण कोण व्यसन करतो रे. मग ते बोलायचे एक बालदा, एक कालदा, एक तुक्यादा, एक पांडा. कोणी असेल तर समजाचा चुकून नेम लागला यांच्यापैकी कोणी असेल तर. बरं का, मी एक सहज नावं घेतो. ही माणसं त्यावेळेला अशी बोटावर मोजून आणि मग ते असे विचार करायचे एवढी माणसं आपल्या गावात व्यसन करतात. आणि तो आमक्याच्या पोराला पण थोडीशी आता सवय लागली, पण तो काय एवढा दिसून नाही एवढाच. बाबांच्या तारुण्याच्या काळामध्ये किंवा लहानपणाच्या काळातली मी गोष्ट सांगतो. बरोबर आहे ना? आता परमार्थिक वाढले का? परमार्थिक माणसं तर माऊली तेवढीच होती ना त्यावेळेला तुमच्या गावामध्ये, बोटावर मोजणं एवढीच होती ना. संख्या कोणाची वाढली बरं? आता त्याला कारण काय तर ते पण ऐका. आपण मागच्या वर्षी फार अगदी 2 वर्षापूर्वी घराचं काम करायचं ठरवलं माऊली. बरं का, कौलारू घर आहे आणि त्यांना असं वाटलं की आता बऱ्याच लोकांचं स्लॅबचं घर झालंय मस्त की, नाही का, आपलंही पाहिजे. म्हणून मग त्यांनी काय केलं, थोडं थोडं मटेरियल आणून टाकायचा विचार केला. लोखंड आणलं आणि ते घराच्या बाजूला टाकलं, काही थोडंफार जशी त्यांची परिस्थिती होती त्याप्रमाणे. आणि त्यांनी विचार केला थोड्या दिवसामध्ये आपण घर मोडून आणि सुरुवात करू आपण नवीन घराला बांधायला. पण मध्येच अडचणी निर्माण झाल्या काही आणि ते त्यांचं आर्थिक परिस्थिती तशी नसल्यामुळे ते जे आणलेलं बाजूला रेती होती ती रेती, त्याच्यानंतर लोखंड जे होतं ते लोखंड ते राहिलं तसंच. मग यांनी विचार केला ठीक आहे आता ह्या वर्षी नाही आपण पुढच्या वर्षी विचार करू. आणि मग तिघस्त आणलेलं लोखंड पुन्हा मागच्या वर्षी त्याच्यामध्ये अजून आणून लोखंड टाकलं माऊली थोडं. बरं का, आणि मग आता घ्यायचंच म्हणजे काम सुरू करायचंच. तेवढ्यात त्यांच्या घरामध्ये
अगदी आर्थिक परिस्थितीमुळे अगदी काही आजार वगैरे अशा काही गोष्टी किंवा अजून काही असं झाल्यामुळे पुन्हा ते काही त्यांनी जो पैसा जमा केला होता तो संपला गेला आणि आर्थिक परिस्थिती त्यांची दुर्बल झाली. ते लोखंड 2 वर्षापासून त्यांच्या त्या गल्लीमध्ये पडून आहे किंवा घराच्या शेजारी पडून आहे. तिगस्ताचं लोखंड दुसऱ्या वर्षापर्यंत थोडंफार त्यांनी गंज पकडला, कारण लोखंडाचा स्वभाव आहे हवा लागली की गंज पकडतंय. माणसाचा पण ना लोखंडाचा पण, माणसाचा पण स्वभाव तसाच आहे बरं का, हवा लागली की गंजतंय. म्हणून हवा लागून देऊ नका. आपण बोलतो ना त्यांना हवा लागली, आता ते काय माणसातले नाही राहिले बरं का. फक्त फरक एवढाच आहे, लोखंडाचा गंज दिसतो, माणसाच्या बुद्धीला लागलेला गंज दिसत नाही. तो त्याच्या कर्मावरून दिसतो माऊली, त्याच्या विचारांवरून दिसतो, विचारांवरून दिसतो. आणि मग जुन्या लोखंडावर त्यांनी नवीन लोखंड आणून टाकलं. बरं, जुनं लोखंड ज्या वेळेला आणलं त्यावेळेला काहीतरी 45चा भाव होता किलोला. नवीन ज्या वेळेला आणून टाकलं त्यावेळेला 55चा भाव झाला होता किलोला, 10 रुपये एक्स्ट्रा. आणि नवीन चमकदार चकाकत असलेलं. मला सांगा, ह्या वर्षी जर ते लोखंड ते पाहायला गेले तर काय झालं असेल? जुनं नवं सारखंच झालं असेल ना जवळजवळ. म्हणजे नवीन लोखंड जास्त किमतीचं आहे म्हणून ते सगळं चकाकत असेल ना. चकाकाच्या जोडीला बसल्यामुळे, जे चकाकतंय त्याच्या जोडीला राहिल्यामुळे जे गंजलं होतं ते पण चकाकत असेल ना. तर चकाकत होतं त्याची चकाकी गेली असेल. आपला विषय काय आहे? नासलेल्या कांद्यांमध्ये एवढी पॉवर आहे की अख्खी गोल नासवाचं सामर्थ्य त्यांच्यात असतंय. आमच्या जीवनाचं जर माऊली सार्थक करायचंय ना, आम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचाय ना, तुकोबा म्हणतात नासलेल्यांच्या जोडीला बसू नका, गंजलेल्यांच्या जोडीला बसू नका. गंज लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ऐका, लोखंडाला नष्ट करण्यासाठी वेगळं काहीही करावं लागत नाही, त्याचा गंजच त्याला संपवित असतो. तसे माणसाचे विचार, माणसाची कर्म, माणसाचे गुण आणि माणसाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होणारा अभिमानच माणसाला संपवत असतो. स्वतःला स्वतः संपवून घेत असतो माणूस, स्वतःला स्वतः संपवून घेत असतो बरं का. दुःख कोणालाच नको आहे, पण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सुख सर्वांना पाहिजे, मिळत नाही. जे पाहिजे त्याच्यासाठी नियोजन काय आहे? काय नियोजन करतो आपण? सुखाची अपेक्षा आहे की नाही आपल्याला? मग सुख जर हवं आहे तर नियोजन काय आहे? दुःख नको आहे, निवारण करण्यासाठी नियोजन काय आहे? दुःखाचं निवारण करण्यासाठी. 3ऱ्या अध्यायामध्ये माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, देखा अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेडे व्यापारे निश्चित पावे. आमचं जन्म ज्या घरामध्ये झालेला आहे ना, तेच घर, तेच कुटुंब, तोच समाज आणि तोच परिवार आमच्यासाठी योग्य आहे. मान्य करा. जे मिळालंय त्यात समाधान माना आणि अनुक्रमाधारे स्वधर्माचं आचरण करा. मोक्ष तिथेच आहे. मोक्ष म्हणजे कसा? वेगळा काही नाहीये. तुम्ही ज्या वासनेने बांधलेले आहात ना, ज्या विचाराने बांधलेले आहात ना, ज्या अज्ञानाने, अंधश्रद्धेने, भ्रमाने आणि मायेने बांधलेले आहात ना, त्याच्यापासून मुक्त करणं, त्याच्यापासून मोकळं करणं म्हणजेच मोक्ष आहे, म्हणजेच मोक्ष. मुलाने आपल्या घरामध्ये कार्य करत असताना आपल्या कर्माची जाणीव ठेवून राहणं, ज्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिलेला आहे त्यांची सेवा करणं. जगातले आमचे सगळ्यात पहिले गुरु जर कोणी असतील तर आमचे आई वडील. प्रत्येकाचे मरणदायी यातना भोगून ती माई माऊली आम्हाला जन्माला घालते. या जगामध्ये जिने आम्हाला आणलं, या जगामध्ये जिने आम्हाला जगायला वागायला शिकवलं, आम्हाला चालता येत नव्हतं आमच्या पोटाला धरून जिने चालायला शिकवलं, आम्हाला बोलता यावं म्हणून ती बोबडी बोलायची. आई आम्हाला शिकवता आईला बोलता येते ना, चांगलं स्पष्ट बोलत असते, पण मुलाने बोलावं म्हणून बोबडी बोलते आई. का? माझ्या मुलाने सुरुवात करायला पाहिजे बोलायला.
त्या मुलाच्या हाताला धरावं, मंदिरापर्यंत न्यावं आणि मग आईने सांगावं, बाळा बाप्पा कर, जय जय कर, जय हरी म्हण, रामकृष्ण हरी म्हण, हात जोड दादा, देव आहे हा. देवाची ओळख आम्हाला आईने करून दिली, याला मंदिर म्हणतात. आईने सांगितलं, संस्कार आईने केले, मार्गदर्शन आईनं केलं, बापानं मार्गदर्शन केलं, बापाने संस्कार केले, बापाने सांभाळलं, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवून फक्त आणि फक्त मुलांचाच विचार केला त्या बापाने. आणि आमच्या आयुष्यामध्ये अनेक गुरु आम्हाला भेटत असतात, प्राप्त होत असतात. माऊली, काही गुरु हातचा बाकी ठेवतात, राखतात, कारण टायमाला डाव टाकता आला पाहिजे. पण ऐका, तुमच्या आमच्या आयुष्यातले एकमेव गुरु जे सर्वस्व अर्पण करतात, कुठल्याही प्रकारचा हातचा डाव ठेवत नाहीत, उलट अर्थी एक्स्ट्रा शिकवण्याचा प्रयत्न करतात, एक्स्ट्रा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. बापही मार्गदर्शन करत असताना त्या मुलाला सांगत असतो, दादा, जे क्षेत्र तू निवडलेलं आहे ना, मलाही माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या प्रगतीच्या शिड्या चढता आल्या नाहीत ना, तेवढ्या उत्तर प्रगतीच्या शिड्या चढ रे दादा, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. मुलाने मोठं व्हावं, मुलीने खूप मोठं व्हावं, आणि म्हणून निष्कामतेने, निरापेक्षेने स्वतःच्या शरीराकडे, देहाकडे अधिक लक्ष न देता फक्त मुलांसाठीच जगणारे, मुलांसाठीच कार्य करणारे ह्या जगातले एकमेव दैवत असतील तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. मुलाचं कर्तव्य आहे त्यांना काय हवं काय नको ते बघितलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. देखा अनुक्रमा आधारे मुलाने आई वडिलांची सेवा करणं याला स्वधर्म म्हणतात. कदाचित तुमच्या दृष्टीने धर्माची व्याख्या वेगळी असेल, पण तुकोबांनी सांगितलेली पंचमवेद ज्याला आम्ही म्हणतो ना, गाथा, तुकोबांनी सांगितलेला धर्म हा आहे. आई वडिलांनी मुलांसाठी खूप खूप कमवावं, खूप संपत्ती मिळवावी, खूप संपत्ती मिळवावी. हो, प्रत्येक आई वडिलांना असं वाटतंय की माझ्या मुलाला काही घराच्या बाहेर पडायलाच नाही लागलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना पण तसंच वाटायचं, माऊली, आपल्याला पडावं लागतंय घराच्या बाहेर. आता आपल्यालाही तसंच वाटतंय की माझ्या मुलांनी घराच्या बाहेर न पडता बसून खाल्लं पाहिजे, भरपूर संपत्ती कमवून ठेवली पाहिजे, भरपूर धन दौलत कमवून ठेवली पाहिजे. प्रत्येक जण तो प्रयत्न करत असतो. धर्म आचरण करा, नीतीने जगा, नीतीने वागा, काबाड कष्ट करून, मेहनत करून, आपल्या सद्बुद्धीप्रमाणे, सद्बुद्धीचा वापर करून जर तुम्ही ती धन घरात आणत असाल तर 100% तुम्हाला सुख मिळणार आहे. ती धन सुद्धा, तो पैसा सुद्धा, ती संपत्ती सुद्धा तुम्हाला सुख देणार आहे, संपत्ती सुद्धा तुम्हाला सुख देणार आहे, बरं का. पण अधर्म करून, अनितीने वागून, दुसऱ्याची ओरबडून जर अडत असाल, नको त्या पद्धतीने जगून वागून जर तुम्ही ती संपत्ती घरात आणत असाल तर असं म्हणतात, अधर्माने कमवलेली संपत्ती कधीही सुख देत नाही आणि त्याच्यावर पोसलेली संतती सुद्धा कधी सुख देत नाही. मौली, संतती सुद्धा कधी सुख देत नाही. मागच्या वर्षीच पुण्यामध्ये प्रकरण झालं. 4 चाकी महागडी गाडी, किती महागडी, मला तरी वाटतंय की ती गाडी आपल्या पंचक्रोशीमध्ये नसेल. नातवाने गाडी ठोकली. आजोबाने कल्पना पण केली नसेल की नातू करामत करेल ना, मला जेलमध्ये जावं लागेल. काय म्हणून संत म्हणतात, संपत्ती कमवा, पैसा अडका, ऐश्वर्य पाहिजे माणसाकडे, पण हे सगळं निर्माण करत असताना संस्कारांचाही विचार करा, कारण तुम्हाला शेवटपर्यंत जगू देणार आहेत संस्कार, तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळणार आहेत संस्कार. आणि म्हणून संपत्ती कमवता कमवता आम्हाला संस्कार हे निर्माण केले पाहिजेत. आणि ते संस्कार जर निर्माण करायचे असतील तर आम्ही काय केलं पाहिजे? ऐका, ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतो या युगाला म्हटलं जातं कलियुग.
आणि ह्या कलियुगामध्ये आमच्याकडे पैसा अडका यायला, आम्ही पैशाने श्रीमंत व्हायला अनेक मार्ग आहेत माऊली. कमी मार्ग आहेत का? अनेक मार्ग आहेत. पैशाने श्रीमंत होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण विचाराने, कर्माने आणि गुणाने जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. हा एकच सत्संग असा मार्ग आहे, एकच सत्संग असा मार्ग आहे की तो सत्संग मार्ग तुम्हाला विचाराने श्रीमंत करतो, कर्माने श्रीमंत करतो, गुणाने श्रीमंत करतो. जी श्रीमंती मरणोत्तर देह जरी गेला तरी राहिली जाते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. देह नाशिवंत आहे, देह जाईल जाईल यसे काळ बा खाईल. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देहाची होय माती, कोणी न येती सांगाती. तिसऱ्या